केळीचा बुंदा फुगवायचा आहे, सगळी औषध वापरून बसला तरी बुंदा फुगाना. आज आपण केळीच्या बुंद्या पाय आणि उंची पाय औषध सोडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपण खाणणी केली की काय डोस दिला ती मी तुम्हाला सांगतो. खाणणी झाल्या आपण एक 7-8 दिवसानं इकरी 1261 किलो, त्याच्याबरोबर आपण युरिया 5 किलो, हुमिक 1 लिटर असा डोस दिला. आणि 4-5 दिवस गॅप झालं की आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान सोडले. कॅल्शियम नायट्रेट आपण इकरी 6 किलो आणि बोरान 1 किलो सोडलेला आहे. आणि अजून 4-5 दिवसाच्या गॅप नंतर आपण फॉस्फरिक ॲसिड इकरी 2.5 लिटर घेतलेला आहे. फॉस्फरिक ॲसिडचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही, जास्त जर झालं तर मुळ्यावर इफेक्ट होतात आहे. त्यामुळं आपण इथं 2.5 लिटर फॉस्फरिक ॲसिड इकरी घेतलं आहे. आणि दुसरं आपण युरिया घेतला आहे. युरिया आपण इथं 8 किलो घेतलेला आहे. युरियाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला मापात ठेवायचं आहे, जास्त होऊन द्यायचं नाही बरं का. तुम्ही सारखा सोडत बाद चला. आता दुसरं आपण घेतलेला आहे इथं पोटॅश घेतलेला आहे. आता पोटॅश आपण इकरी 8 किलो घेतलेला आहे. आणि तुमची जर की लहान असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं, एवढंच करायचं, दुसरं काय सुद्धा करायचं नाही. पोटॅशची कमतरता असेल तर आपला बुंदा कसा व्हायचा आहे. आणि आज काय मी हात बुडवत नाही बरं का, तुम्ही रोजच म्हणता हात बुडवू नका. पाऊस पडलेला असेल तर अजिबात जास्त पाणी सोडायचं नाही. डायरेक्ट औषध एक 10-15 मिनिटं करायचं, उगाच पाणी करायचं आपल्या औषधाचं आणि सोडून द्यायचं, नाहीतर लेवल करत बसायचं नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.